तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे बिना अस्तरचं. 34 साईजचं हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पॅटर्न होतं, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याचं कटिंग केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये याची शिलाई कशी करायची आहे हे बघणार आहोत. हे बघा, अगदी फिनिशिंग सहित इथे ब्लाऊज जे आहे ते दिसतंय. त्याला मी पायपिंग पण करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. तर चला शिकूयात आज आपण हे ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आता आपण इथे प्रिन्सेस कटचं जे ब्लाऊज आहे ते शिकायला सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे, अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी स्टेप बाय स्टेप समजणार आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे येणारे जे काही व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन पण तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर इथे बघा, मी अगोदर पुढचा पार्ट घेतलेला आहे प्रिन्सेस कटचा. दोघं पार्ट समोरासमोर ठेवून आणि मग त्याच्यानंतर इथे हा प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तो मी जॉईन करत आहे अशा पद्धतीने. तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बघू शकताय. तर बघा, याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. एक पार्ट जॉईन केल्यानंतर आपण दुसरा पण पार्ट याच्यासोबतच जॉईन करून घेणार आहोत. तर इथे मी डबल शिलाई मारत आहे. बघा, जिथे आपली शिलाई येत आहे किंवा जिथे फुगलेला कपडा येतोय तिथे आपल्याला तो बाजूला पण करत चालायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने. आणि मुंड्यापासून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे, खालून शिलाई मारायची नाही. नाहीतर मग आपला जो मुंडा आहे ना तो कमी जास्त होऊन जातो. मग आपण जर कटिंग करायला गेलो तर त्यावेळेस तिथे आपला घोळ वगैरे पडू शकतोय. तर त्याच्यामुळे जोडताना नेहमी प्रिन्सेस कट ब्लाऊज जोडत असताना नेहमी आपल्याला मुंड्यापासूनच जोडायचा असतो. तर आता इथे अजून एक शिलाई झालेली आहे. आता दुसरी पण शिलाई मी मारून घेणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित अशा सगळ्या गोष्टी दिसत आहेत. याला आपल्याला दापटीप नाही द्यायची आहे. दापटीप दिल्यामुळे काय होतं, प्रिन्सेस कट जो आहे ना तो बसला जातो. तर त्यामुळे इथे आपण दापटीप नाही देणार आहोत. तुम्हाला जर का इथे कफ टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकताय. मग त्याच्यासाठी आपल्याला दुसरा पण कपडा इथे कटिंग करावा लागणार आहे. हे आपलं बिना अस्तरचं ब्लाऊज आहे. याला आपण अस्तर वगैरे काही लावणार नाही आहोत. ठीक आहे. आता इथे हे झाल्यानंतर मी इथे पट्टी तयार करून घेतली आहे. ही अगोदर आपण आय पट्टी लावणार आहोत, तर ती उलट्या साईडने लावणार आहोत. ही अशा पद्धतीने बघा, उलटी साईड घेतलेली आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंचावरती ही शिलाई मारणार आहोत आपण. अर्धापेक्षा थोडंसं कमी घेतलं पॉईंट तरीसुद्धा चालणार आहे. उलट पार ठेवलेला आहे आणि मग इथे ही शिलाई अशा पद्धतीने मारून घेत आहे. आता बघा, शिलाई आपली मारून झाली आहे. आता कपडा इक्वल नसल्यामुळे मी कटिंग करून इक्वल करून घेत आहे त्याला. आणि मग याला आपण एकदा फोल्ड करणार आहोत. हे बघा, हे असं एकदा फोल्ड केल्यानंतर दुसऱ्यांदा असं फोल्ड करून घेणार आहोत आणि मग याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी शिलाई पण मारून घेत आहे. आणि ही शिलाई अशा पद्धतीने मारत असल्यावर आपण काय करणार आहोत, याला खालच्या बाजूने पट्टी पण लावून घेणार आहोत. तर बघा, इथे हे झालं. आता खालचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कट करून घेणार आहे. त्याच्यानंतर वरचा पण एक्स्ट्रा पार्ट कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण काय करणार आहोत, दुसरा जो पार्ट आहे त्याला इथे आपण हुक पट्टी लावणार आहोत. ती आपली आय पट्टी झाली. ही आता हुक पट्टी लावायची आहे. तर हुक पट्टी मी ऑलरेडी तयार करून ठेवलेली होती आणि ती अशा पद्धतीने मी इथे लावून घेत आहे. हुक पट्टी लावत असताना नेहमी कपडा आपला सरळ असला पाहिजे. सरळ बाजूलाच आपण इथे हुक पट्टी जी आहे ती लावणार आहोत. आणि याला दापटीप द्यायची आहे. मगाशी जी पट्टी आपण लावली तिला आपण दापटीप नव्हती दिलेली, ते याला इथे दापटीप द्यायची आहे. दापटीप दिल्यानंतर पट्टी खाली फोल्ड करून द्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. इथे जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हात शिलाई पण करू शकताय. आता सेम अशाच पद्धतीच्या 2 पट्ट्या तयार करायच्या आहेत, म्हणजे आपण खालच्या साईडने त्या पट्ट्या ज्या आहेत त्या लावून घेणार आहोत. तर इथे 2 पट्ट्या मी तयार करून घेणार आहे आणि खालच्या साईडने ह्या पट्ट्या मला लावून घ्यायच्या आहेत. तर बघा, या पट्ट्या साधारण 1 ते 1.25 इंच सेंटीमीटरच्या असल्या पाहिजे. 1 ते 1.25 इंच असल्या पाहिजे. आणि ही पट्टी लावल्यानंतर इथे खाली आपल्याला फिनिशिंगसाठी फोल्डिंग पण करायची आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट पण मी सोबतच घेतलेला आहे आणि दुसऱ्या पार्टला पण लगेचच मी इथे शिलाई मारत आहे. जेव्हा पण आपण शिलाई मारणार आहोत खालची, तर दोन्ही पण शिलाई आपल्या इक्वल आल्या पाहिजे, म्हणजे आपला जो पार्ट आहे हा कमी जास्त नाही झाला पाहिजे. या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आता इथे दापटीप द्यायची आहे आपल्याला. दोन्ही बाजूला मी इथे दापटीप देऊन घेणार आहे. ही अशा पद्धतीने हे दापटीप दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याला खालून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे असं फोल्ड करून घेणार आहोत.
इथे पण जर तुम्हाला आवड असेल तर हात शिलाई करू शकताय किंवा मग अशा पद्धतीने टिप मारली तरी पण चालणार आहे. मी तर इथे शिलाईच मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता खालचा पार्ट आपला रेडी आहे. सेम अशाच पद्धतीने आपल्याला पट्टीला अजून गळ्याला पण पट्टी तयार करून ती पण लावायची असते. आता इथे हे झालेलं आहे आपलं फोल्ड करून इथे लावून झालेला आहे. एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे आणि फिनिशिंगसाठी धागे वगैरे सगळे काही कटिंग करून टाकायचे. आता इथे आपल्याला गळ्याचा जो पार्ट आहे तो मोजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला किती इंचाचा गळा पाहिजे, तो बरोबर आहे की नाही हे आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही पण पार्टचे जे गळे आहेत ना ते पण आपल्याला इक्वल मध्ये आहेत की नाही हे पण चेक करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी चेक करून घेते. याला आपल्याला जेवढा हवा असेल तुम्ही इथे वाढवू पण शकताय. ठीक आहे. पण वाढवताना जास्त फैलवायचा नाहीये. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढंच ठेवायचं आहे. हे झाल्यानंतर दुसरा पार्ट पण इक्वल मध्ये करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग याला मी इथे पट्टी लावून घेणार आहे. पट्टी म्हणजे हा जो ब्लाऊज आहे याला आपण पाइपिंग लावणार आहोत. ठीक आहे. तर इथे मी हे पण कटिंग करून घेते इक्वल मध्ये. बॅक पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. सेम अशाच पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. सेम अशाच पद्धतीने आता आपण बॅक पार्ट पण रेडी करून घेणार आहोत. इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे बघा. आपल्याला जेवढा हवा तेवढा गळा ठेवणार आहोत आपण इथे. खालचा पार्ट जो आहे तो अनइक्वल आहे तर तो मी स्ट्रेट असा कट करून घेतलेला आहे. खालून मोजणार आहे मला गळ्याची म्हणजे पार्ट जी आहे ब्लाऊजची किती ठेवायची आहे ते. तर त्याच्यानंतर 2.5 इंच घेतलेला आहे मी इथे. वरती पण 2.25 इंच घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने चौकोन आखून इथे मी गोल गळ्याचा आकार देणार आहे. तर गोल गळ्याचा इथे शेप दिला आहे. गळा आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. हा गळा कटिंग केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, टक्स घ्यायचे आहेत मारून. ठीक आहे. तर इथे मी इक्वल मध्ये कपडा कटिंग करून देते अगोदर. आणि मग टक्स बघा शोल्डरच्या बिलकुल मधोमध आपण इथे टक्स घेणार आहोत. ओके. आणि हे जे टक्स आहे हे साधारण 3.5 ते 4 इंचावरती आपण मारणार आहोत. जास्त मोठे टक्स मारायचे नाहीयेत, नाही तर मग पाठीमागून आपले जो फिनिशिंग आहे ती चांगली नाही दिसेल. इथे मी टक्स पण मारून घेणार आहे. डबल टिप मारणार आहे त्याला पण. टक्स मारल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, खालची जी पट्टी आहे म्हणजे जशी आपण समोरची पट्टी मारली होती ना सेम त्याच पद्धतीने इथे खाली जी पट्टी आहे ती तयार करून घ्यायची आहे. तर बघा इथे टक्स आपला रेडी झालेला आहे. बरोबर. आता खाली आपल्याला पट्टी लावायची आहे. तर त्याच्यासाठी जो गळ्याचा जो पार्ट होता, जी पट्टी निघाली होती गळा कटिंग केल्या त्याची, तीच मी इथे लावून देणार आहे. तर ही छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याकडे. कपडा कमी असला तर आपण त्याला ऍडजस्ट करायचं असतं. जिथे आपण गळा काढणार आहोत तिथला एक्स्ट्रा जो कपडा निघतो तो आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो. आता इथे आपण सेम जशी पुढच्या बाजूला पट्टी लावली तशीच पट्टी लावून खाली फोल्ड करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, जर तुम्हाला आपले ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचा ॲप आहे दीप्स कोचिंग, ते नक्की तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची लिंक ऑलरेडी दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेक करू शकताय. किंवा मग गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही दीप्स कोचिंग नावाचा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिथे भरपूर सारे आपले जे कोर्सेस आहेत ते मिळून जाणार आहेत. आणि तुम्ही घर बसल्या टेलर काम शिकू शकताय. घर बसल्या एक फॅशन डिझायनर पण बनू शकताय. तर आपली ही जी पट्टी आहे ही अशा पद्धतीने इथे लावली गेलेली आहे. बरोबर. ही पट्टी इथे आपली लावली गेल्यानंतर आपण काय करणार आहोत, याला जो शोल्डर आहे ते अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. बघा पुढचा पार्ट जो आहे ना, शोल्डरचा पुढचा जो पार्ट आहे तिथे आपण 1.25 इंचावरती शिलाई मारणार आहोत. आणि जो मुंड्याकडचा जो पार्ट आहे तिथे आपण 1/2 इंचावरती शिलाई मारणार आहोत. तर ही अशा पद्धतीने आपली इथे शिलाई मारून झालेली आहे. ठीक आहे. तर शोल्डर आपलं जोडून झालं. याच्यानंतर मेन गोष्ट येते ती आपली म्हणजे फिनिशिंग. म्हणजे शोल्डर इथे आपल्याला मोजायचं आहे किती पाहिजे ते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे शोल्डर आपलं मागे पुढे नसलं पाहिजे. दोघी बाजूचं शोल्डर सारखं असलं पाहिजे. त्याच्यासाठी ते अगोदर मोजून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा असेल तर ते कट करून टाकायचं आहे मुंड्याच्या बाजूने, गळ्याच्या बाजूने नाही. नाहीतर मग काय होतं, गळ्याचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा होऊन जातो. म्हणून नेहमी जेव्हा आपण शोल्डर जेव्हा कटिंग करणार ना तेव्हा मुंड्याच्या बाजूनेच कट करणार आहोत. तर बघा इथे अनइक्वल होतं ते मी इक्वल करून घेणार आहे. याच्यानंतर काय करणार आहोत, आपण बाही आपल्याला जोडायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला मुंडा कमी जास्त बघायचा आहे. एकसारखा आपला मुंडा असला पाहिजे. कारण की जेवढी आपली फिनिशिंग वरच्या वर दिसत असते तेवढी आपण आतमध्ये पण घ्यायला पाहिजे. ठीक आहे.
म्हणजे आता काखेखालची जी टीप आहे ती आपली एकसारखी यायला पाहिजे. तर आपण इथे बाही जोडणार आहोत, तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे बघा, हे अशा पद्धतीने जो पार्ट एक्स्ट्रा होता तो मी कट करून टाकलेला आहे. ठीक आहे, दोन्ही बाजूला सेम करायचं आहे. एक बाजू आपली झाली आहे, आता दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच करणार आहे मी. शोल्डर अगोदर चेक करून घ्यायचा आहे. जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. ओके, इथे माझे शोल्डर चेक करून झाला आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कट करून घेते. त्याच्यानंतर बघा, हे बघा, हे अशा पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट माझा कट करून मी इथे इक्वल मध्ये करत आहे हे. ठीक आहे, यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथून हे बघा मुंडा जो आहे मागचा पुढचा सेम आहे का नाही तो चेक करायचा. तर तो मी अशा पद्धतीने बघितला आहे, हे बघा. ठीक आहे, आणि याला मी काय करणार आहे, जर कमी जास्त असेल तर तिथं मी असं कट करून टाकणार. हे तर आपलं झालं आहे. आता आपल्याला इथे बाही लावायची आहे, तर त्याच्यासाठी बाही तयार करणं अगोदर आवश्यक आहे. ठीक आहे, तर इथे आपण बाही तयार करणार आहोत. तर ही बाही कशी करायची आहे, सिंपल आहे. अगोदर 5 इंचावरती फोल्ड करायचा आहे. 5 इंचावरती फोल्ड केल्यानंतर 1 इंचावरती फोल्ड करायचा. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. ओके, अगोदर दोन्ही बाह्या मी सोबतच इथे फोल्ड करत आहे. 5 इंच इथे माझं फोल्ड करून झालं आहे. त्याच्यानंतर मी 1 इंचावरती फोल्ड करणार आहे. दोन्ही बाही मी सोबतच तयार करणार आहे. तर 1 इंच मोजून घेऊया. अशा पद्धतीने 1 इंच मोजायचे आहे. त्याला फोल्ड करून घ्यायची आहे ही पट्टी आणि मग याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी शिलाई मारत आहे. दोन्ही पण स्लीव्सला मी इथे शिलाई मारून घेणार आहे. 1 इंच हिला पण मोजायचे आहे. त्याच्यानंतर खाली घ्यायचं आहे, असं फोल्ड करून घ्यायचं आणि मग इथे आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही ती आपली बाही तयार झालेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला मेन गोष्ट आहे ती म्हणजे बाही आपण जोडणार आहोत ना, तर त्याच्यासाठी आपल्याला मच्छकट देणं आवश्यक असतं. ठीक आहे, तर इथे मी मच्छकट पण देणार आहे. तर बाही मी अशा पद्धतीने ठेवली आहे. अगोदर मोजून घेऊयात किती आहे ते. दोन्ही बाजूला तशाच पद्धतीने आपले असले पाहिजे. वरून साधारण 2.5 इंच तरी आपला मुंडा जो आहे तो असला पाहिजे बाहीचा. त्याच्यानंतर इथे मी मच्छकट देणार आहे. तर बघा, मच्छकट मी अशा पद्धतीने देणार. ठीक आहे, आता इथे बाही पण जोडत असताना तिचा जो पार्ट आहे तो बाजूचा फिटिंगची बाजू ती आपली इक्वल आली पाहिजे आणि मध्य सेंटर पासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, जो मच्छकट आपण कट केलेला आहे तो आपला पुढच्या बाजूने यायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढच्या बाजूनेच मच्छकट आपला आला पाहिजे. ठीक आहे, तर आता इथे मी मध्यापासून सुरुवात केली बाही लावायला आणि पुढच्या बाजूने मच्छकट घेतला आहे आणि इथे अशा पद्धतीने मी बाही जी आहे ती जोडत आहे. 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. डबल टिप मारून घेणार आहे मी आता पूर्ण बाहीला. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपण इथे बाही जोडून घेणार आहोत. बघा, बरोबर सेंटरला सेंटर मिळवायचा आहे आपला. हा बघा, सेंटर कट केला आणि बरोबर जिथे आपण शोल्डर जॉईन केले ना त्या सेंटरला सेंटर मिळवला आणि मध्यापासून आपण इथे सुरुवात केली आहे शिलाई मारायला. तर इथे मी शिलाई मारत आहे. अर्ध्या बाजूला मारून झाल्यानंतर पुन्हा रिपीट घ्यायचा आहे आणि पूर्ण बाजूला मारून घ्यायचे आहे. ठीक आहे, इथे डबल शिलाई आपली मारून झाल्यानंतर लास्ट टॉपिक येतो आपला, तो म्हणजे फिटिंगचा. ओके, तर इथे आपण फिटिंग पण करणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे मी फिटिंग पण करणार आहे. बाही आपली इथे रेडी झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. या ब्लाउजला मी पाइपिंग बनवलेली आहे, दोरीची पाइपिंग इथे बनवलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी इथे ते घेतलेलं नाहीये. ठीक आहे, जर तुम्हाला ती दोरीची पाइपिंग कशा पद्धतीने तयार करायची आणि ती जोडायची कशी हे जर शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये पाइपिंग अशी कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपला त्यावरच येणार आहे. ठीक आहे, तर आता इथे बघा मी अशा पद्धतीने फिटिंग पण करून घेत आहे. फिटिंग करणं अगदी सोपं असतं. ब्लाउजला फिटिंग करणं अगदी सोपं असतं. अगोदर आपल्याला सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, सरळ बाजूने मी इथे शिलाई मारली. मग एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे, म्हणजे फुसडे वगैरे दिसणार नाही आपले. आता याला आपण उलट करून घेणार आहोत. तर आता हे बघा, उलट बाजू मी इथे केली आहे. दंडघेर मोजून घ्यायचा आहे, कमरघेर मोजून घ्यायचा आहे आणि सरळ सरळ आपल्या शिलाया ज्या आहेत त्या 3-3 टिपा इथे टाकून घ्यायच्या आहे. ठीक आहे,
तर आता इथे मी अशा पद्धतीने 3-3 टिपा टाकून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही इथे. तर हे बघा, अगदी व्यवस्थित अशी आपली इथे फिटिंग पण टाकायची आहे. कपडा कमी जास्त जर वाटत असेल तर जो कपडा कमी वाटतोय तो हलकासा खेचून घ्यायचा आहे. जास्त खेचायचा नाहीये, हलकासाच खेचायचा आहे. ओके. मैत्रिणींनो, कटिंग जर तुमचं एकदम व्यवस्थित असेल, परफेक्ट असेल, तर ब्लाऊज शिवणं फार अवघड नाहीये. बरोबर. आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील ऑनलाईन, तर ऑनलाईन क्लासेस पण आहेत आपले. लाईफ टाईमची सर्व्हिस पण असते आपली त्याच्यामध्ये. जर तुम्हाला जॉईन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की क्लास जो आहे तो जॉईन करू शकताय. ओके. तर बघा, इथे आपल्याला 3-3 टेपा टाकून घ्यायच्या आहे. ठीक आहे. आणि ब्लाऊज आपलं एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपण इथे शिकलो आहोत की ब्लाऊज कसं स्टिच करायचं आहे. बिना अस्तरचं ब्लाऊज आहे हे. 34 साईजचे ब्लाऊज आहे. जर तुम्ही याचा व्हिडिओ बघितला नसेल कटिंगचा, तर कटिंगचा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. ठीक आहे. त्यावरच तुम्हाला याची शिलाई कशी करायची आहे हे समजणार आहे. संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न कसं करायचं आहे आणि ब्लाऊज कटिंग कसं करायचं आहे हे सर्व डिटेलमध्ये शिकवलं गेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर तो व्हिडिओ पण बिलकुल स्किप नाही करायचा आहे, पूर्ण बघायचा आहे. आणि आजचा पण व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला शिलाईच्या ज्या टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत ते समजणार आहे. तर बघा, इथे मी 3-3 टिपा दोन्ही बाजूला टाकून घेतलेल्या आहेत. दंडघेर ऑलरेडी मोजून घेतलेलं होतं. आता आपण इथे कमरघेर मोजून घेणार आहोत, म्हणजे मग आपलं ब्लाऊज जे आहे ते रेडी झालेलं आहे. जर पायपिंग शिकायची असेल, दोरीची पायपिंग मी लावलेली आहे. शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज कसं दिसत आहे ते. ठीक आहे. जर तुम्हाला पायपिंग शिकायची असेल तर पायपिंग अशी कमेंट करायची आहे कमेंट बॉक्समध्ये. तर पुढचा व्हिडिओ आपला दोरी पायपिंग वरती आधारित असणार आहे. तर बघा, इथे अजून जर वाटलं तुम्हाला तर एक शिलाई एक्स्ट्रा मारून घेऊ शकतो. मी इथे तसंच केलेलं आहे. ठीक आहे. आणि आपलं इथे ब्लाऊज जे आहे ते रेडी झालेलं आहे. यानंतर चेक करून घ्यायचं आहे की कसं झालेलं आहे आपलं ब्लाऊज, त्याची फिटिंग वगैरे कशी आलेली आहे. यानंतर यानंतर आय बनवणार आहोत आपण. आय बनवून झाल्यानंतर आपलं ब्लाऊज जे आहे ते रेडी होतं. ठीक आहे. इथे पायपिंग पण करणार आहे. ओके. तर बघा कसं दिसतंय ब्लाऊज. तर इथे आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी फिनिशिंग सहित रेडी झालेलं आहे. गोल्डन कलरची पायपिंग मी इथे केलेली आहे, कारण की साडीमध्ये पण गोल्डन भाग होते, तर त्याच्यामुळे इथे गोल्डन कलरची पायपिंग मी इथे केलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किती छान असं ब्लाऊजचा लुक दिसत आहे. आणि सेम अशाच पद्धतीचं तुम्ही पण ब्लाऊज जे आहे तुमच्या स्वतःच्या मेजरमेंटचं कटिंग करून त्याचं स्टिचिंग करून घालून बघायचं आहे. ओके. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुमचे सर्वांचे धन्यवाद आहे. चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. ओके. तर ब्लाऊज बघा किती छान आणि सुंदर असं दिसत आहे. तुम्हालाही नक्की आवडलं असेल. तर भेटूयात मैत्रिणींनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बॅक साईडची फिनिशिंग पण फार छान आलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय. ओके.